सर्वांना नमस्कार. मित्रहो, मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे जीवघेणा कॅन्सर. हा कॅन्सर कशामुळे होतो, का होतो आणि हा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ते आज आपण पाहूया. याच्यापूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मृत्यूचं सर्वात प्रथम क्रमांकाचं जे कारण आहे ते म्हणजे हार्ट अटॅक, हृदयाचा झटका. आता हा कॅन्सर कशामुळे होत असतो एखाद्या व्यक्तीमध्ये, तर या कॅन्सरच्या पेशी तयार होण्यासाठी आपल्या ज्या नॉर्मल पेशी असतात शरीरामधल्या त्याच्यामध्ये काही रूपांतर होतात, त्याला म्युटेशन्स असं म्हणतात. हे रूपांतर का होतात की त्याला काही फॅक्टर्स असतात, म्हणजे काही कारणं असतात आणि ते घटक त्याला कारणीभूत होतात. तर हे कसे रूपांतर होतं, कशा प्रकारचा बदल होत असतो की याच्यामुळं जे काही गाठी शरीरामध्ये तयार होतील ते सप्रेस करणार, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ट्यूमर सप्रेसिव्ह सेल्स, ह्या ज्या पेशी असतात ह्या कमी व्हायला लागतात आणि अबनॉर्मल म्हणजे विचित्र प्रकारच्या ज्या पेशीमध्ये ते रूपांतर होतं आणि त्या भरमसाठ वाढायला लागतात. आणि याच्यामुळं काय होतं की जे जीन्स असतात शरीरामध्ये कॅन्सरच्या विरोधामध्ये प्रोटेक्ट करणारे, संरक्षण देणारे, ते पण कमी व्हायला लागतात. तसंच DNA जे पेशीमध्ये असतं ते जे रिपेअरचं त्याचं मेकॅनिझम असतं ते पण इनॲक्टिव्ह व्हायला लागतं, म्हणजे ते पण कार्यक्षम राहत नाही. तर अशा प्रकारे हे बदल होऊन शेवटी काय होतं, पेशींच्या मध्ये बदल होऊन त्याच्यात रूपांतर प्रोटो ऑन्कोजन्स तयार होतात आणि हे नंतर ऑन्कोजन्स किंवा त्याला आपण म्हणतो कार्सिनोजन्स, अशा प्रकारे हे कार्सिनोजन्स हे कॅन्सर तयार करतात. तर हे बदल ज्या कारणामुळे होत असतात ती कारणं टाळली पाहिजेत. आपण पाहिलेलं आहे याच्यापूर्वी की कॅन्सरमुळं दरवर्षी भारतामध्ये लाखो लोक मृत्यू पावतात आणि जगामध्ये दरवर्षी 1 कोटीच्या आसपास लोक कॅन्सरमुळे मृत्यू पावतात. तर अशा ह्या जीवघेण्या आजारासाठी एवढी दक्षता आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काय टाळलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, तर याच्यातलं टाळलं पाहिजे याच्यातलं पहिलं आहे की केमिकल्स, रसायनं जे असतात, जे इरिटेशन करतात बॉडीला, रेडिएशन देतात बॉडीला, तर हे फिजिकल असतील किंवा केमिकल असतील तर हे टाळली पाहिजेत. याचा अर्थ कसा आहे की काही कारखान्यामधून जे निघालेले केमिकल्स असतात किंवा काही आपण शेतीमध्ये वापरतो किंवा दररोजच्या दैनंदिनीमध्ये वापरतो, जसं तणनाशक असतात किंवा काही खतं असतात, याच्यातली जी रसायनं असतात यांचा शरीराशी जर संपर्क आला तर ते लगेचच पटकन धुवून काढलं पाहिजे, तो परिणाम नाही टिकू दिला पाहिजे. जर फवारणीसारखे औषधं असतील आणि श्वासातून मध्ये जात असतील तर ते प्रोटेक्शन केलं पाहिजे की ते नाही गेली पाहिजे, कपडा वगैरे बांधून त्याची काळजी घेतली पाहिजे. तसंच याचा परिणाम, दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नंबर 2 आहे की आपल्या शरीरामधली रोगप्रतिकारशक्ती ही एकदम चांगली बनवली पाहिजे. त्यासाठी जे नियम लागतात, सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की आहार जो आहे हा हेल्दी आहार घेतला पाहिजे. हे डाएट जे आहे हे चांगल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, ज्याच्यामुळं पोट साफ जर होत असेल चांगल्या प्रकारे, हे पोट साफ होत असेल तर आतल्याचे कॅन्सर खूप टळतात, ते होणार नाही, शक्यता नसते. ज्याचं पोट साफ होतं त्याला पोटाचे आतल्याचे कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून आणि हेल्दी आहार घेतला, निरोगी, जे आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतो की जास्तीत जास्त हा शाकाहार असावा आणि त्याच्यामध्ये कच्चं जास्तीत जास्त त्याचा समावेश असावा, म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांचा समावेश त्याच्यामध्ये जास्त केलेला असावा. तसंच आंबवलेले पदार्थ त्याच्यामध्ये जास्त असावेत. तर हे सगळं आपण काळजी घेतली पाहिजे. आहार म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की रोगप्रतिकारशक्ती चांगली व्हायला मदत होईल आणि त्याला जोडूनच तुमचं वजन नियंत्रणामध्ये पाहिजे किंवा तुमच्या उंचीला साजेसं तुमचं जे स्टँडर्ड प्रमाण वजन आहे ते वजन असलं पाहिजे. कारण काय होतंय की जर जाड तब्येत असेल, ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, जर स्टँडर्ड वजनापेक्षा जर 10%, 20%, 30% असं वजन जर जास्त असेल, जसं ते आपण लठ्ठपणाचा ग्रेड म्हणतो, जास्त वरवर चाललं किंवा जास्त प्रमाणामध्ये लठ्ठपणा असेल तर त्या व्यक्तीला काही भागाचे कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर, तसंच स्त्रियांच्यामध्ये ब्रेस्टचे कॅन्सर किंवा आतड्यांचे कॅन्सर, कोलॉन असेल, मोठा आतडा असेल किंवा संडासकडचा भाग असेल तिथले कॅन्सर, तसंच लिव्हरचं कॅन्सर, पित्ताशयाच्या पिशवीचा कॅन्सर, तसंच अन्नाची पिशवी तिचा कॅन्सर, तसंच किडनीचा कॅन्सर, तसंच स्त्रियांच्यामध्ये युटेरसचे कॅन्सर, तसंच ओव्हरीचे कॅन्सर,
तसंच पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ज्याला म्हणतो त्याचे कॅन्सर, थायरॉइडचा कॅन्सर, ब्रेनचे कॅन्सर आणि मल्टिपल मायलोमा जे म्हणतात त्वचेचा कॅन्सर, हे कॅन्सर लठ्ठ व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात होत असतात. म्हणून वजन नियंत्रणात ठेवणं हा एक चांगला मार्ग आहे. चा जो भाग आहे चौथा, तो आहे की तुम्ही हे सोडून द्या. पहिला मुद्दा आहे की तंबाखूचं कुठलंही स्वरूप, ते स्मोकिंग असेल, गुटखा असेल, तंबाखू साधी असेल, काही असू द्या, ते एकदम बंद केलं पाहिजे. ते चालत नाही. त्याच्यामुळे तोंडातले कॅन्सर किंवा स्मोकिंग असेल तर फुफ्फुसाचे कॅन्सर हे जास्त प्रमाणात होतात. म्हणून हे टाळलं पाहिजे. याचाही आपल्या आयुष्यामध्ये त्याचा जर संगतीनं वाईट कुठला हा झाला असेल, सुरुवात तुमच्या सवय लागलेली असेल तर ती तात्काळ सोडून दिली पाहिजे, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. तसंच लाईफस्टाईल जी असते त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे, तुमची दैनंदिनी जी आहे अशी आरोग्यदायक बाबींनी भरलेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये व्यसनांना स्थान नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये या लाईफस्टाईलमध्ये आजकाल जे मॉडर्न लाईफस्टाईल होत आहे ती म्हणजे ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल, दारू पिण्याची स्टँडर्ड समजलं जाऊ लागलं आहे. पण याच्यामुळं लिव्हरचे कॅन्सर किंवा आतड्याचे कॅन्सर किंवा पित्ताच्या पिशवीच्या असतील किंवा अन्नाच्या पिशवीच्या असतील, हे कॅन्सर जास्त वाढतात. म्हणून दारू सुद्धा नाही घेतली पाहिजे. जर एखादा म्हटला की मी त्याशिवाय राहू शकत नाही तर शक्यतो कमीत कमी प्रमाणामध्ये घेतली पाहिजे. एवढं मात्र आहे की तुम्ही कमी दारू घेतलात म्हणून त्याचा दुष्परिणाम होऊन कॅन्सर होणार नाही याची गॅरंटी नाही. फक्त जे काही दुष्परिणाम होतात त्याची सिव्हिरिटी जी असते ते आपण म्हणू शकतो की थोडीशी कमी प्रमाणात होऊ शकते. म्हणून लाईफस्टाईल पण चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक आपला राहिला आहे म्हणजे जर अंगातली रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि वाईट नाही केल्या पाहिजेत, हे आपण पाहिलं. पण याच्यानंतर जे आहे एक चांगली गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम जर केला नाही तर या कशालाच अर्थ राहणार नाही. कारण आपल्या शरीरामधले जे विषारी घटक आहेत, टॉक्सिन्स आहेत, हे व्यायाम केल्याशिवाय बाहेर निघून जाणार नाही. म्हणून पाणी पुरेसं पिलं पाहिजे आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. कारण व्यायाम जर केला तरच ते घटक बाहेर निघून जातील आणि हे विषारी घटक बाहेर निघून गेल्यानंतर त्याचा परिणाम पेशीवर वाईट होणार नाही आणि चांगल्या पेशींचं रूपांतर कॅन्सरच्या पेशींमध्ये होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसंच त्याच्या पुढचा पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या त्वचेचं संरक्षण करा. त्वचेला जे रेडिएशन्स येत असतात, त्वचेला जे काही इरिटंट्स असतात, केमिकल्स असतात, त्याचे जे किंवा हे जे असतात ते होऊ नयेत म्हणून जास्तीत जास्त शरीर झाकलेलं असलं पाहिजे. कपड्यानं झाकणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. मग ते सनस्क्रीन वगैरे किंवा ते क्रीम्स लावणं, वापरणं हे त्याच्या पुढचा मार्ग आहे. त्वचेला त्रास देणारे जे रेडिएशन्स असतात ते दोन टाईपचे असतात, आयोनायझिंग रेडिएशन आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स. तर यामुळं काय होतं की जे शरीरातले क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये बदल होतो आणि पेशींचं रूपांतर हे कॅन्सरच्या पेशीकडे व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून हे पाळलं पाहिजे, त्वचेची सुरक्षा केली पाहिजे. त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो आहे की तुमचे जे काही अनुवंशिक घटक असतात, अनुवंशिक घटकामुळे पण काही कॅन्सर होऊ शकत असतात, तर त्याची चेकअप करून तब्येतीची तपासणी करून घेऊन काही असतील तर ते कंट्रोल केले पाहिजे, काही असतील तर त्याला तिथंच थांबवलं पाहिजे किंवा ज्यांना काही दुरुस्ती करता येते, ऑपरेशन करून काढून टाकता येते, अशा प्रकारची त्याची काळजी घेतली पाहिजे. असे खूप प्रकारचे कॅन्सर आहेत, 5-50 प्रकारचे, की जे अनुवंशिकतेनं त्या व्यक्तीला येऊ शकतात. परंतु याचं पर्सेंटेज खूप कमी आहे म्हणून जास्त काळजी करण्याची गरज नाही. आता याच्या पुढचा जो आहे की हार्मोन्स, जे बॉडीमध्ये हार्मोन्स असतात हे जर संतुलन नसेल, असंतुलित हे हार्मोन्स होत असतील तरी पण ते कॅन्सरला कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्या शरीरातले हार्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्राव व्हावेत याच्यासाठी आपण 2-3 व्हिडिओ केलेले आहेत. त्यासाठी तुमचे जे महत्त्वाचे घटक आहेत, तुम्ही आहार, व्यायाम, स्वच्छता, शांतता आणि मानसिकता हे चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे, चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे. आणि हे जर केलं तर तुमच्या शरीरातील हार्मोन्स हे चांगल्या प्रमाणात राहतील आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळं जे होणारे कॅन्सर आहेत ते होणार नाही. हार्मोनचं असंतुलन झालं जे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं टेस्टेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, तसंच ग्रोथ हार्मोन आहे, तर हे असंतुलन होणार नाही आणि त्या प्रकारचे कॅन्सर होणार नाही. याच्या पुढचा जो पॉईंट आहे की इन्फेक्शन्स किंवा इन्फ्लेमेशन ज्याला म्हणतो आपण, संसर्ग, जंतू संसर्ग जो असतो हा व्हायरसचा असेल किंवा विषाणूचा किंवा बॅक्टेरियाचा असेल किंवा पॅरासाइट्सचा असेल, याच्यानं पण जर जास्त दिवस हा संसर्ग राहिला तर त्यामुळे पण कॅन्सर काही तयार होत असतात.
तर याचा संसर्ग होणार नाही आणि झाला तर लगेचच त्याला कंट्रोल करता येईल याची काळजी घेतली पाहिजे. आता याचा जर थोडक्यामध्ये आपण जर सार पाहिला याच्यामध्ये, तर एक काळजी घेतली पाहिजे की हे तर नियम सगळे पाळलेच पाहिजे, परंतु कॅन्सरची स्क्रीनिंग एक असते. वयाप्रमाणे जेव्हा 30-40च्या पुढे वय जात राहतं त्यावेळेला काही तपासण्या करून घेतल्या पाहिजे. तसंच याचे लसीकरण पण असते, व्हॅक्सिन्स पण आता निघालेले आहेत, तर हे व्हॅक्सिन्स घेतले पाहिजे आणि रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. रेग्युलर जर चेकअप केलं तर लगेचच सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर लक्षात आलं तर कॅन्सर हा पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. आता थोडक्यात जर टेक होम मेसेज घ्यायचा असेल किंवा ह्या पूर्ण व्हिडिओचा जर सारांश थोडक्यात काढायचा असेल तर 5 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते पाळले पाहिजेत म्हणजे कॅन्सर टाळता येऊ शकतो. नंबर 1, आहार हा हेल्दी आहार म्हणजे निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. जास्तीत जास्त शाकाहारी आहार घेतला पाहिजे. तुमचं नंबर 2 आहे वजन कंट्रोल केलं पाहिजे. तुमच्या उंचीला साजेसं किंवा जे स्टँडर्ड असतं त्याप्रमाणे वजन राहिलं पाहिजे. नंबर 3, तुम्ही नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे. आणि या 3 चांगल्या गोष्टीच्या बरोबर तुम्ही काय टाळलं पाहिजे, तुम्ही तंबाखू आणि दारूपासून दूर राहिलं पाहिजे. या 5 गोष्टी जर तुम्ही टाळल्या आणि त्याला जोडून जर बाकीच्या गोष्टींना लक्षात ठेवून तसं वागायला सुरुवात केलं तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. कॅन्सर होऊ नये म्हणून हा जीवघेणा आजार आपणाला प्रतिबंध करता येतो. त्यासाठी या व्हिडिओचा खटाटोप केला. तर त्याप्रमाणे ते नियम लक्षात ठेवून आपण वागूया आणि निरोगी होऊन दीर्घायू होऊया. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.